नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. हल्ली तीर्थक्षेत्री गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, वाढत राहणार. देवाच्या दारात जाऊन 2-3 दिवस राहावं, उपासना करावी असं अनेकांना वाटत नाही. फक्त हजेरी लावणं एवढंच कार्य चालू आहे. VIP दर्शनासाठी गर्दी, तिथं पैसे देऊन पास काढणं, पैशाच्या जिथं पैसे देऊन कुपन मिळतं त्या रांगेत तिथली गर्दीसुद्धा वाढत चाललेली आहे. खरं म्हणजे देवाच्या दर्शनाला पैशाची आवश्यकता अजिबात नाही. पण VIP दर्शन घेणं हाच उद्देश. तिथं उपासना नाही, काही नाही. आणि VIP दर्शन घेऊन समाधानसुद्धा लाभत नाही, कारण तिथं उपासना होत नाही. फक्त आम्ही 1 तास 1.5 तास लवकर दर्शन घेतलं हे सांगण्यासाठीच VIPचं हे प्रस्थ वाढत चाललेलं आहे. स्वामी समर्थांनी एका राजाच्या श्रीमुखात लगावली होती. हे स्वामी समर्थांच्या बखरीमध्ये आहे. स्वामी समर्थांना किंवा कोणत्याही देवांना रुबाब आवडत नाही आणि हल्ली रुबाब फार वाढत चाललेला आहे. मध्यंतरी एका मंदिरामध्ये एका पुजाऱ्याच्या श्रीमुखात एका सामान्य भक्ताने दिली. खरं हा जो प्रकार झाला इतका तो क्लेशदायक आहे, परंतु त्या पुजाऱ्यालाही काही कळालं नाही. त्याचं ते वागणं लोकांना आवडलं नाही आणि अखेर स्वामी समर्थांनी शिक्षा देण्यापेक्षा स्वामी समर्थांनी एका भक्ताच्या मार्फत शिक्षा दिली. अत्यंत लज्जास्पद गोष्ट झाली ही. त्याचा गाजावाजा जास्त झाला नाही, परंतु दैनिक लोकमध्ये ही बातमी आलेली आहे. तर VIPच्या दर्शनासाठी भाविकांनी काही गडबड गोंधळ करू नये. पैसे जातील, वेळ जाईल आणि स्वामी समर्थांच्या यादीमध्ये तुमचं नाव खालच्या बाजूला राहील. कारण स्वामी समर्थांना डामडौल, रुबाब, मोठेपणा काहीही आवडत नाही. आणि हे केव्हा माहिती होतं की जेव्हा स्वामी समर्थांना आपण शरण जातो. स्वामी समर्थांच्या जे भक्त त्यांनी जे भक्तांसाठी संबोध केलेत, बोध दिलेले आहेत, ते जर आपण वाचले तर त्याच्यामुळं आपल्याला ज्ञानप्राप्ती होती. पण लोकांना ज्ञानप्राप्ती नको आहे. आम्ही अक्कलकोटला गेलो, दर्शन केलं, पौर्णिमेला गर्दी वाढते, तिथं जाता येतात चंगळमंगळ करतात, यात्रा समाप्त. खरोखर स्वामी समर्थांची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर यापूर्वीसुद्धा मी सांगितलं, स्वामी समर्थांना तुमच्या घरी बोलवा. तेवढी ताकद नाही. देवाला बोलवल्यानंतर देव येतो हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय. आणि सांगेल एक खुण गायन करीजो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो अखंडिता. आणि स्मरण मात्रेनं संतुष्ट. ज्या घरामध्ये माझं नामस्मरण केलं जातं त्या ठिकाणी मी येतो, तिथं मी थांबतो आणि स्मरण करा मी हजर होईल. हे सर्व देवांची वाक्य देवांनी भक्तांना सांगितलंय. पण याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही. VIP दर्शन. मला सुद्धा बरेच ठिकाणून फोन येतात, आम्ही अमुक ठिकाणी चाललो आहे, गर्दी असते का? गर्दी असेल असं सांगितलं गुरुवारी, शनिवारी, रविवारी किंवा पौर्णिमेला. मग VIP दर्शन होईल का? किती पैसे खर्च करावे लागतील? मग तुम्ही इतर उचापात्या करायला चाललाय का स्वामींना भेटायला चाललाय का देवाला भेटायला चाललाय याचा कोणीही विचार करत नाहीत. लोक 500-500 रुपयाच्या हल्ली पावत्या फाडतात, 2 तास रांगेत वेळ काढतात, स्वामी समर्थांच्या समोर येतात किंवा देवाच्या समोर जातात, डोळे बंद करून दर्शन घेतात आणि यात्रा समाप्त. VIPचा तोरा अजिबात तुम्ही तुमच्या मनाला सुद्धा शिवू देऊ नका. कारण आता जर तुम्ही देवापुढे रुबाब मारताल, चांगले चुकले कपडे घालून चांगल्या गाड्या घेऊन गेला, वशिला लावला, गर्दीत घुसला, हे तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी करता. पण हे देवाला कळतं आणि कर्म तर हे पाहतच असतं. आणि जर तुम्ही कर्माच्या यादीमध्ये गेला तर तिथं खाडाखोड करता येत नाही. तुम्हाला या रुबाबाचं, या मोठेपणाचा भोग हा तुम्हाला भोगावाच लागेल. स्वामी समर्थ हाकेला प्रतिसाद देणारे आहेत. उपासना केली तुमच्या मदतीला जाऊन येणार आहेत. याचा विचार जोपर्यंत भावी भक्त करणार नाही तोपर्यंत ही गर्दी वाढत राहणार. आणि गर्दी वाढून रांग आली की पैसे आले आणि शेवटी तुमचं समाधान काहीच नाही. स्वामींपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये जे देव आहेत तेच महत्त्वाचं आहे. त्याच देवाची उपासना करा. आणि ज्यावेळी गर्दी नसेल त्यावेळी तुम्ही तीर्थक्षेत्री जा. तिथं सुद्धा बाकी उचापात्या
पूर्ण बंद करा. मंदिराच्या आवारात कुठं कडेला, कुठं सहज बसता येईल त्या ठिकाणी बसून जास्तीत जास्त वेळ नामस्मरण करा. कारण तिथं गुप्त रूपाने स्वामींचा वास असतो, देवाचा वास असतो. आणि ज्यावेळी तुम्हाला त्याचा लाभ होईल, तुम्हाला जाणवल आणि तुमच्या सेवेचं जर फळ हवं असेल तर श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन त्यांची उपासना महत्त्वाची. आणि जेवढं तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करताल, देवाला हाक मारताल आणि देवाला तिथं गेल्यानंतर तुम्ही आग्रहाने आणि प्रेमपूर्वक म्हणताल की स्वामी समर्थ, वारंवार अक्कलकोटला येणं शक्य नाही, तुम्ही आमच्या घरी चला, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्यावर भरपूर प्रेम करू, तुमच्यावर श्रद्धा तर आहेच आहे आणि तुमची उपासना करू, आम्ही तुमच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेऊ. हे स्वामींना खूप आवडेल. पण हल्ली VIP म्हणून लोक फक्त आपला वेळ वाया घालवतात. त्याचबरोबर व्हीआयपीच्या नावाखाली फक्त आपला रुबाब दाखवतात. हे भविष्यात चांगलं नाही. गर्दी वाढण्याचं कारण काय? सुरुवातीचा एखादा ग्रुप येतो, आम्ही VIP दर्शन घेतलं, आम्ही त्यांना भेटलो, 10 मिनिटात दर्शन झालं, तू जा, तू त्याला पैसे दे, तू अमुक करतो. ह्या फक्त अफवा आणि ह्या चुकीच्या संदेशामुळं दिवसेंदिवस गर्दी वाढते. तुळजापूरला गेलं दर्शनाला, खरं देवाच्या दर्शनाला पैसे आवश्यक नाहीत. बरं, पैसे ठेवले गर्दी कमी व्हावी हा उद्देश, पण तिथं सुद्धा आता गर्दी वाढत चाललेली आहे. त्यामुळे दर्शन घ्यायचं असेल तर साध्या पद्धतीने घ्या. पैसे देऊन दर्शन घेतलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही जे करताय याच्याकडं कर्माचं लक्ष आहे आणि कर्माकडं जर तुमचं नाव टायपिंग होऊ नये असं वाटत असेल तर सावध राहा, सावधान राहा. नमस्कार.